एक मिनिट थांबा पंच. लेट्स प्ले. तर नक्की सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रियांशी 11 विपक्ष क्रिशा 11. लो फुलटा चेंडू ज्या फलंदाजासाठी सापळा रचला होता तो फलंदाज इथे मात्र सापळात अडकतोय. बिग विकेट डाऊन. कुलदीप बॅक टू द पवेलियन. इलेव्हन टीमला नक्कीच एक सांघिक यश आपल्याला पाहायला मिळतंय. विकास वन डाऊन साठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात इथे मात्र थोडीशी खराब पाहायला मिळते. नक्कीच प्रियांशी 11 टीमची नाणेफेकीचा कौल जिंकला क्रिशा 11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. प्रियांशी 11 टीमला पहिलं षटक हाताळत असताना बाबू इथे मात्र चांगलं नक्कीच पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती लागली गेली. पुढचा चेंडू लोबो फुलटो चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. डीप मिड विकेटला क्लिअर करून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. आलाय हा दमदार चौकार. पुढचा चेंडू ते मात्र चांगला फटका थर्ड मॅनला बीट करून ते मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र धावा मिळतील त्या या चेंडूवरती. 3 धावा 1 धाव रोखण्यात नक्कीच यश आलंय. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले नक्की सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये नक्की चांगली फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. कुलदीप मात्र स्वस्तात परतलाय. इथून मात्र शहबाज आणि विकास याला हा खेळ सारवावा लागेल. नक्कीच एक 50 ते 55 धावांचं टार्गेट नक्की सेट करावं लागेल. क्रिशा 11 संघ नक्कीच एक बलाढ्य संघ आहे. गतवर्षी या संघाने खूप चांगली कामगिरी नक्कीच केपीएल मध्ये केली. ते मात्र चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे मात्र शहबाज चेंडूला सन्मान देतोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 1-8 डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच आपण एन्जॉय करताय. आई गावदेवी क्रीडा मंडळ खरवई गाव आयोजित खरवई प्रीमियर लीगचं एक दैदिप्यमान असं आयोजन. नक्कीच आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. एक चांगली संकल्पना गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
दीपाली पार्क एंड कडून पॉवर प्ले P2चं दुसरं षटक नक्कीच हाताळतोय गोलंदाज जीवन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विकास. इथे मात्र मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. तो चेंडू इथे मात्र ऑन साइडला हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला भिरकावून दिले. स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार आणि हा आलाय तो चौकार. म्हणजे 9+4 अशा 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. नक्कीच 5 धावा ऍड करू आम्ही धावफलकावरती. 1+4 अशा 5 धावा जीवन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतोय आणि फलंदाजीसाठी विकास सज्ज आहे. फ्री हिटचा चेंडू की ज्या चेंडूचं सोनं करावं लागेल. ते माझा मोठा फटका ऑन साइडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच तिथे पाहायला मिळते. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा तर नक्कीच विकास जमदारीसाठी कॅश प्राइज आले. सन्माननीय आनंद शिंगटे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा. आता मात्र ATM देखील आमच्या व्यासपीठावरती खुलं होते मान्यवरांचं. पुढचा चेंडू विकास साठी ओव्हर द विकेटने. इथे मात्र अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर जाऊन विसावतोय एसटी रक्षक देविदास यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 15 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक नक्कीच 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचा चेंडू एकदा बॅक टू द बॉल फटका सजवला गेलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस असेल. 2 धावा चिताच्या चपळाईने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. नक्की चांगली सुरुवात. इथे मात्र सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. कुलदीप गोल्डन डकचा शिकार ठरले. त्यानंतर इथे मात्र खेळ सावरत असताना विकास जमदारे चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच ही खेळपट्टी नक्कीच पूरक आणि पोषक पाहायला मिळते. विकास जमदारेंची मानसिकता देखील आता मात्र खूप चांगली पाहायला मिळते. इथे मात्र स्टेप आउट करून फटका खेचायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. नक्की सातत्याने जर विचार केला तर क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच प्रकारचा वापर इथे करत होते. मात्र टायमिंग प्रॉपर जमत नाहीये. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढचा चेंडू मात्र डेड चेंडू आहे. पंच सांगतायत रनअप मध्ये थोडासा अडथळा नक्कीच पाहायला मिळतोय. आज देखील आपण जर विचार केला तर इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका पहिली टेस्ट मॅच देखील सुरू झाली आहे. पुढचा चेंडू मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र पंचचा इशारा काही येत नाहीये. चेंडू फेअर आहे. नक्कीच फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळते. नक्कीच चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी आता मात्र या दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जीवन सज्ज होईल. स्टॅकिंग एंडला फलंदाज आहे विकास ज्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालेत. इथे मात्र मिस टाइम आहे. जेलची संधी आणि इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही. स्वतः
देविदास भगत झेल खाली आणि आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हादर लागेल प्रियांशी 11 टीमला. होते त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी माग होती. गोलंदाज बाबू वैयक्तिक दुसरं व सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 साठी नक्कीच मनोज ताते आपल्याला पाहायला मिळतील. एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ नक्कीच आता मात्र करावा लागेल. चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागेल. 50 ते 55 धावांचं टार्गेट नक्की सेट करावं लागेल. नक्कीच लीग स्टेज मधील शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. क्रिशा 11 विपक्ष प्रियांशी 11. दोन बलाढ्य संघांमध्ये इथे मात्र मिस टाइम आहे. शॉट थर्ड मॅन ला झेल कॅरी केला जातोय आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे. नक्कीच आई एकविरा माऊलीचं हे सुंदर गीत नक्कीच आपल्याला ऐकायला मिळालं डीजे नितेशच्या माध्यमातून. अग्री कोल्यांची कुलस्वामिनी, अग्री कोल्यांची सावली नक्कीच आई एकविरा. आई एकविरेच्या आशीर्वादाने नक्कीच आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. लोबो फुलटा चेंडू ऑन साइडला, हा फटका काव कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. मात्र घडलंय काय मैदानामध्ये, चेंडू गॅदर करायचा होता मात्र इथे मिसफील्ड पाहायला मिळते आणि नशिबाचा चौकार इथे प्राप्त होईल तो म्हणजे प्रियांशी 11 टीमला. बलाढ्य संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ अस्तित्वासाठी आता मात्र मैदानामध्ये खेळत असताना चेंडू, चांगला फटका इथे मात्र क्लासिकल ड्राईव्ह दाखवत असताना शैबाजच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार. बॅट मधून पाहायला मिळतोय. तर सन्माननीय चेतन भगत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणखीन एक चौकार लगावला तर शैबाज साठी. पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेतात. जे प्रेक्षक आम्हाला 10 क्रिकच्या माध्यमातून युट्यूब वरती लाईव्ह पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळायचा होता फटका मात्र फुटवर्कचा वापर नक्कीच पाहायला मिळत नाही. शैबाजच्या माध्यमातून 2 चौकार आल्यानंतर नक्कीच 2 चेंडू निर्धाव आलेत. गोलंदाज
बाबूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक इथे मात्र करत असताना बाबू. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील, ओव्हर नंबर 3 इन अ प्रोग्रेस. चेंडू लोब फुलटॉस आहे, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने चेंडू वरती आलेत. चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 26 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील. त्या 26 धावा ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. फर्स्ट एड पुरवायचं आहे. तर नक्कीच 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 26 धावा, 26 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला सामना नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती, 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज विशाल. द विकेटने मारा करेल. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे नक्कीच शैबाज, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार नक्कीच पाहायला मिळालेत. माझा मोठा फटका शैबाजच्या बॅट मधून, चेंडू जाईल. पंच डिसिजन, चौकार. नक्कीच पंचांचा डिसिजन आलाय, चौकार आहे. चांगला फटका नक्की शैबाजच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा लागतील. त्या 30 धावा. चांगली फलंदाजी नक्की सुरू आहे शैबाजच्या माध्यमातून. अप्रतिम फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, नाहीदा मोठा फटका, हेलिकॉप्टरचा फटका नक्कीच पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल एकाच धावेवरती. इथे मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलकाला आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 31 धावा. तर क्षेत्ररक्षण नक्कीच आपण विखुरलेलं पाहू शकाल. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर इथे माझा खेळ सावरावा लागेल. 50 ते 55 धावांचं टार्गेट नक्कीच इथून सेट करावं लागेल. पुढचा चेंडू, मात्र जयेशला मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी होती, तर नक्कीच धाव कंप्लीट झाली आहे.
सुरक्षितरित्या पोहोचले टॉपिंग क्रीज मध्ये, बॅट सुरक्षितरित्या ग्राउंडिंग केले शहबाजने, तोपर्यंत ही एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने नक्कीच इथे मात्र संघर्ष करावा लागतो एकेका धावेसाठी. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. कुलदीप स्वस्त्यामध्ये बाद झाले, त्यानंतर विकासने खेळ सावरला. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून नक्कीच शहबाज फलंदाजी करतोय आणि शहबाजला मात्र जयेश साथ देतोय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 31 धावा. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. तर 32 धावा आहेत धावफलकावरती. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू इथे मात्र स्वैर चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत दुपारच्या सत्रामध्ये. पंचांना देखील इथे व्यायाम करावा लागतोय. पंच सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 33 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच नक्कीच एक अनोख्या शैलीमध्ये इथे दर्शवत आहेत. नक्कीच गोट्या अंपायरची आठवण करून देणारा हा क्षण पंचांच्या माध्यमातून. स्वैर चेंडू अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 34 धावा धावफलकावरती. थोडस नक्कीच खराब गोलंदाजी आता मात्र विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट असतील. दोन धावा या चेंडूवरती. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 36 या आकड्यावरती. एकदा शहबाज स्ट्रायकिंग एंडला. तर आता चांगला फटका, मिस टाइम आहे. झेलची संधी, शॉट थर्डमॅनला नक्कीच चांगला झेल इथे टिपला जातोय आणि मोठा मासा गळायला लागतोय. शहबाज शेखच्या पारीचा अंत. शहबाज बॅक टू दी शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज प्रशांत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे जयेश. नॉन स्ट्रायकिंगला आहेत यश. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. पाहायचं इथून किती धावांचं टार्गेट नक्की सेट केलं जाईल. पहिला चेंडू इथे माझा बिग हिट. टीप मिड विकेटला क्लिअर करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. जयेशचा बॅट मधून आलाय हा दमदार षटकार.
अप्रतिम संगीत नक्कीच डीजेच्या माध्यमातून 42 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जयेश सज्ज फलंदाजीसाठी. आता चांगला फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. काउ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा मानस असेल आणि या 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच आमच्या सोबत प्रसाद सवारे देखील जॉईन झाले दुपारच्या सत्रामध्ये ॲज अ स्कोरर. नक्कीच आपण थोड्याच वेळात त्यांचा आवाज देखील ऐकाल आमच्या मायक्रोफोनवरती. समालोचन ऐकाल आपण त्यांच्या माध्यमातून. 44 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू इथं माझा मोठा फटका खेळायचा होता. तर चेंडू स्वैर आहे. नक्कीच पंच दर्शवत असताना चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंत स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 45 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी नक्कीच इथे मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलंय 45 या आकड्यावरती. पाहायचं इथून किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. नक्कीच लीग स्टेज मधील शेवटची मॅच आपण पाहतोय. क्रिशा 11 विपक्ष प्रियांशी 11. माझा मोठा फटका जयेशच्या बॅट मधून वाईड लॉंग ऑन ला क्लिअर करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. लॉंग बिग वेव माइट हिट. षटकार. धावफलकाला वेगाने आकार येते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 51 धावा. 2 षटकार नक्कीच जयेशच्या बॅट मधून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली फलंदाजी नक्कीच सुरू आहे. या षटकातील काही चेंडू बॅलन्स असतील. नक्कीच लॉगरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. पुढचा चेंडू इथे माझा पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी असेल आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवनदान भेटतंय ते म्हणजे जयेशला. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा नक्कीच सुनील गडगे होते. एक लॉलीपॉप झेल होता मात्र कॅरी करता आला नाही. खूप वर्षांनी नक्कीच मात्र क्रिकेट खेळत असेल त्यामुळे असं मिस्टेक होणं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टेक्स. 53 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी नक्की जयेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू लास्ट टू गो. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. पाहायचं इथून किती धावांचं टार्गेट नक्की सेट केलं जाईल क्रिशा 11 संघासमोर. पुढचा चेंडू इथं माझा मोठा फटका जयेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक होते मात्र झेल कॅरी करता आलं नाही. एकदा कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल आणि तिसऱ्या धावेसाठी इथे माझा फलंदाज बाद होईल. किस धावफल
असनेन शेख कुठे असाल, आपल्याला घरी बोलवलंय. तर बघा प्रियांशी 11 संघाच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय चेतनजी भगत साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. संघ मालक आहेत ते 55. तर क्रिशा 11 टीम साठी देखील एक सुवर्ण संधी असेल. जो कोणी फलंदाज मॅच फिनिश करेल त्यांना मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच दिलं जाईल देवीदासजी भगत साहेबांच्या माध्यमातून. तर अस्नेल शेख आपण कुठे असाल, आपण जायचंय घरी, आपली घरी वाट पाहत आहेत. 55 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तर नक्कीच या 56 धावा कशा प्रकारे चेस केल्या जाईल याचं धावतं विवरण आपण नक्कीच ऐकूया याच विभागातील एक गोड आवाज प्रसाद सवार यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो यस मात्र सुरुवात दुसऱ्या इनिंगला सुरुवात पॉवर प्लेचा पहिला षटक आपण पाहू शकाल. बॉलिंग मार्क वरती उषाकरण रेसिडेन्सी एंड करून आपण पाहू शकाल. गोलंदाज मनोज दाते, स्ट्राइक वरती ऋतिक, नॉन स्ट्राइक एंड वरती जीवन. पहिला चेंडू वरती मोठा प्रहार, फिल्डर देतो त्यांना त्याला देखील चेंडू बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू वरती धमाका. हॅलो डीजे सागर 11 टीमचे संघ मालक नितेश जाधव सुद्धा आगमन झालं या खरवे प्रीमियर लीग मध्ये. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजे ऋतिक मुकणेच्या बॅट मधून. आणि जो कोणी फलंदाज मात्र सामनावीरचा पुरस्कार ठरेल त्याला मात्र देवीदासजी भगत हान्स कडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 5 षटकांचा सामना आणि मनोज दातेवरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना या डावाची सुरुवात मात्र 6 धाब्याने करत असताना ऋतिक. तीस चेंडू आणि 56 धाबांची करत असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. अगदी आपले इशारे इथं स्पष्ट करत असताना ऋतिक सातत्यानं अटॅकिंग रूप धारण करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गेम ऑन. गुडलँड स्पॉटचा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवत असताना आधी षटकार, त्यानंतर हा डिफेन्सिव्ह शॉट डीप मध्ये फिल्डर आहे साहेबातला आपण पाहू शकाल. भरपूर दुर्बंचा अंडर गाठलं. या चेंडूवरती आले, बॉलला उचलून फेकी करतील तत्पर्यंत येत नाही. मिळाले फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली. 7 या आकड्यावरती स्ट्राइक वरती आणलं सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल जीवन आणि ऋतिक ही मात्र आपण सलामीची जोडी पाहतोय. क्रिशा 11 टीमच्या वतीनं क्रिशा 11 टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. जो कोणी फलंदाज शेवटपर्यंत मॅचला जिंकून देईल, मानाचा हकदार ठरेल त्याला मात्र देवीदासजी भगत ते संघ मालक आहेत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि प्रत्येक विकेटसाठी मात्र गोलंदाजांना 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ते म्हणजेच प्रियांशी 11 टीमचे संघ मालक चेतनजी भगत यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजाला आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येक फलंदाजाला मात्र उत्साहित करण्याचं काम मात्र हे दोन्ही संघ मालक करत असताना एका साईडला आपण पाहू शकाल देवीदासजी भगत आणि दुसऱ्या साईडला आपण पाहू शकाल त्यांचेच बंधू चेतन भगत.
खोलडबाज हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवायचा होता पण त्यानंतर आपण पाहू शकाल चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 30 सर्कलच्या बाहेर निघून गेला. जयेश आले बॉलवरती बॉलला उचललं फेकलं आणि फक्त एक सिंगल. सातत्यानं षटकार आला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट हे दोन्ही फलंदाज दाखवत असताना आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी या मॅच मध्ये आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या जर पाहिली तर एका धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटिंग मार्क वरती उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून फुलटासा शेंडू होता. अगदी आपण पाहू शकाल घुटना जर टेकला होता पण त्यानंतर डीप मध्ये आपण पाहू शकाल सईबाज फ्लंबल झाले. त्याचा फायदा लगेचच क्विक रिप्लाय दिला जीवन. यस दुसरी धाव सुद्धा होऊ शकेल त्याचा फायदा आपण पाहिला. या मिळतील 2 धावा. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न आणि असं म्हणतात ना ओंकार क्रिकेटची लाईफ लाईन ही म्हणजे सिंगल डबल. या सिंगल डबल वरती इतना जोर देत असताना पहिल्या चेंडूवरती षटकाराला आणि त्यानंतर कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं हे मात्र दाखवत असताना हे दोन्ही फलंदाज. गुडलेस शॉटचा चेंडू सफल झाला आणि त्यानंतर अगदी या चेंडूला फेकून दिलाय आणि आमच्या साथी गुणलेख कामा सांगत असताना या चेंडूमध्ये अगदी षटकार येईल आणि अगदी ते म्हणले लगेच षटकार आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथं समाप्त झालाय आणि या एका षटकाच्या अखेरीस कृष्णा 11 टीमची धावसंख्या पोहोचली 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 16 धाबा आल्या. समीकरण पाहिलं तर अजूनही 4 षटक बाकी आणि 4 षटकांमध्ये अजूनही 40 धाबांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी कृष्णा 11 या संघाला अतिशय महत्वाचा हा सामना. या दोन्ही संघांना अगदी आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या. पहिल्या षटकावरती फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिला ऋतिक आणि जीवन. आतापर्यंत आपण पाहिलं ऋतिकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि या षटकाच्या अखेरीस शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार. चांगली बॅटिंग करत असताना आणि फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून देत असताना येणारे 24 चेंडू 40 धाबांची गरज. स्ट्राईक वरती जीवन. गोलंदाज आपण पाहू शकाल दीपाली पार्क एंड कडून बॉलिंग मार्क वरती कुलदीप विश्वकर्माला आपण पाहू शकाल उर्फ केपी. मॅडंटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक बॉलिंग मार्क वरती. यस अंपायर सिग्नल पॉवर प्ले अजूनही ऑन आहे. आपण पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर लावण्यात आलेले आहेत. अगदी आपण पाहू शकाल एक काव कॉर्नर मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑफला असे 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. पण त्यानंतर अगदी पाहिलं तर डिफेन्सिव्ह क्रिकेट जीवनच्या माध्यमातून पहिला चेंडू केपीचा पहिला सन्मान दिला आणि सन्मान देत असताना या चेंडूवरती एक सिंगल आली. अगदी जीवनला माहिती आहे ओंकार की ऋतिक मात्र आता चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये सातत्यानं स्ट्राईक वरती आणण्याचं काम करतोय जीवन ऋतिकला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपण पाहू शकाल दीपाली पार्क एंड करून पहिला चेंडू फिकला. गतीमध्ये मिश्रण केलं होतं पण त्यानंतर आपण पाहिलं शेवटपर्यंत जीवननं सीन केलं आणि एक सिंगल अंकित केली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा ऋतिकला आपण पाहू शकाल. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी नाकापासून चेंडूला पाठवला. या जमिनीचा या खेळपट्टीचा अगदी सुगंध देत असताना आणि परफ्यूम डिलिव्हरी इथं देत असताना आपण पाहू शकाल केपीच्या माध्यमातून आलाय हा निर्धाव चेंडू. चांगली सुंदर देत असताना हे दोन्ही संघ 4 षटक इथनं बाकी होते. 40 धावांची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आणि दुसरा चेंडू फेकला केपीने आणि निर्धाव चेंडू आला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अगदी कीपर थोड्यासा चुका करत असताना आपण पाहू शकाल जयेश आहेत ईस्टर्नच्या पाठीमागे पण त्यानंतर इथनं मिळेल ही एक सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल या एका धावेच्या मदतीने 18 या आकड्यावरती. बॅट कट यस एक धाव मध्ये जाऊन पोहोचेल ऋतिकच्या खात्यामध्ये. आपण का सातत्याने विचारतो बॅट कट आहे की बायचा आहे कारण का आपण सिरीज सुद्धा आपण इथनं काढत आहोत. पुन्हा एकदा गिमान आतापर्यंत खूप चांगला षटक वापसी करत असताना आपण पाहू शकाल प्रियांश 11 हा संघ. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू अप्परकटचा फटका दाखवला. अगदी पाहू शकाल पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवला. आउटफिल्डर फास्ट आहे आणि शेवटच्या क्षणाला बॉल जातोय सीमारेषा पार. जीवनच्या बॅट मधून होते हा चौकार.
समोर येतात. रडायचं की लढायचं हे तुमच्यावरती आहे. अगदी आपण पाहू शकाल कृष्णा 11 टीमच्या माध्यमातून हे दोन फलंदाज चांगली कामगिरी करतात आणि गोलंदाजी करत असताना मात्र कुठेतरी अडथळा निर्माण करत असताना हे दोन फलंदाज अगदी अडथळे आलेतच, बट लढायचं की रडायचं हे मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती आहे. खूप चांगले फटके दाखवत असताना आपण पाहू शकाल जीवन आणि ऋतिक. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल फर्स्टली मध्ये फिल्डर आहे. बॉलला उचलेल फेकेल 30 सर्कल मध्ये बॉलला गॅदर केला आणि चौकार आल्यानंतर हा निर्धाव चेंडू कीपी वापसी करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल धावसंख्या पाहिली तर स्थगित राहिली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. समीकरण होतं 24 आणि 40 धाबांची गरज आणि आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर फक्त 6 धाबा आल्या. षटकातील अजूनही एक चेंडू बाकी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवला. आता मात्र या फटक्यासाठी डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा तर पुन्हा दुसरा धावाचा प्रयत्न झाला आणि शेवटच्या मोमेंटला दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जीवन आणि ऋतिक होतील या 2 धावा पूर्ण. 2 षटकांचा वाजपेयी खेळ इथनं समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर कृष्णा 11 टीमची जाऊन पोहोचली 24 लॉस विदाउट लॉस. डीजे तर चला मी विनंती करतो प्रियांश 11 टीम आपण प्लीज शॉर्ट बॅटिंग करू नका. पंचांना सुद्धा विनंती करतो आपण खेळाडूंना शॉर्ट बॅटिंग करून देऊ नका. समीकरण पाहिलं तरी येणारे 18 चेंडू आणि 32 धाबांची गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये 10.66 ची सरासरी इथनं जमा करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल कृष्णा 11 टीमला. अगदी आपण पाहिलं सलामीची जोडी अजूनही तग धरून मैदानाच्या उभी आहे. चांगली पार्टनरशिप तब्बल 24 धाबांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या वतीने आपण पाहू शकाल. स्ट्राईक वर ऋतिक, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल जीवन. आयुष्याचं दुसरं नाव आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती जीवन चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आत बॅकफूट वरती येऊन चांगले स्ट्रोक जीवनच्या माध्यमातून आपण पाहिलं. तेवढे चांगले फटकेबाजी मात्र दुसऱ्या बाजूला आपण करत असताना पाहू शकाल ऋतिकच्या बॅट मधून आतापर्यंत 2 विकेट म्हणजे 2 षटकार आलेत. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी अगदी आजच्या दिवसात आपण पाहिलं सर्व काही आजच्या दिवसात निर्णय होते व त्यानंतर आपण पाहिलं 3 मॅचेस. पहिला संघ मात्र ठरला क्वालिफाय होणारा आई गावदेवी स्पोर्ट्स, त्यानंतर दुसरा संघ ठरला सद्गुरू स्पोर्ट्स आणि तिसरा संघ ठरला शिवजीत 11. हा संघ लो फुल टॉस होता. डीप मध्ये चेंडू पाठवला बट नो मॅन्स लॅन्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शाहीबाज आलेत बॉल वरती आणि बॉलला उचलते फेकतील तत्पर्यंत मात्र इथनं 2 धावा पूर्ण. विनंती करेन पंचांना आपण पाहायचं आहे आणि तसंच आमच्या आयोजक कमिटीला विनंती करतो आपण त्वरितच पाणी घेऊन जायचं आहे. कधी डायरेक्ट हिटचा इथना प्रयत्न झाला होता त्यानंतर आपण पाहू शकाल थोडासा दुखापत झाला. जयेश हॅलो. तर चला विनंती करेन जर खेळाडू सेफ असेल तर पुन्हा एकदा खेळू द्या, अन्यथा जर सेफ नसेल तर खेळाडूला मी विनंती करेन आपण मैदान सोडावं. तर पुन्हा एकदा खेळाडू आपण पाहू शकाल जयेश पुन्हा एकदा नव्या विश्वासानं नव्या उमेदनं पुन्हा एकदा तयार होईल या मैदानाच्या आत. डायरेक्ट हिट होता मात्र चेंडू गॅदर करता आला नाहीये. चेंडू डायरेक्ट बॉडीला मात्र स्पर्श झाला, थोडीशी दुखापत झाली पण त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोशानं आणि नव्या जोमानं पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार झालाय. अगदी त्याला सुद्धा माहिती आहे की प्रियांश 11 संघासाठी माझी कामगिरी चांगली करावीच लागेल आणि अगदी मात्र चांगली कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा मात्र नव्या जोमानं आणि नव्या जोशानं मात्र उभा राहिलाय. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 2 धाबा आल्या. खोलवटपचा चेंडू फक्त टॅप केलं. अगदी आपण पाहू शकाल सन्मान दिला या चेंडूला, स्वतःच्या फॉलोथ्रू चेंडूला अडवलं आणि त्यानंतर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आणण्याचं काम केलं जीवनला आणि या एका धाबेच्या मदतीने धाबसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे
27 या आकड्यावरती चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना आतापर्यंत 27 धाबांची पार्टनरशिप ऋतिकाने जीवनमध्ये ठरली आणि सलामीची जोडी मात्र का मैदानाच्या आत उतरले त्याचं कारण ते म्हणजे 56 धाबांचा पाठलाग करण्यासाठी मात्र हे दोन खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवरती पुन्हा आता किमान अलोवा फुल टॉस होता ऑन साइडला चिडला पाठवला फिल्डर इथे तैनात आणि झेलची संधी यस फलंदाज इथला होईल बाद बट पंच काय सिग्नल देतील यस फलंदाज इथला बाद असेल फलंदाज बाद असेल इतना कारण की लोगो फुल टॉस होता तर रिव्ह्यू इतना घेतलाय फलंदाजाने विनंती करून आमच्या तर विनंती करेन मी पंचांना यस फलंदाज बाद असेल अगदी लोअर फुलटॉस हा चेंडू होता ओमकार आपण पाहिलं तर पण त्यात नंतर एक चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न झाला होता अगदी एलिवेशन कमी झाला आणि आपण पाहू शकाल डीप मध्ये पंकजनं हा चांगला झेलीतनं जज केलाय पहिला धक्का लागलाय जीवनच्या स्वरूपात डीजे तर अगदी लो फुलटा चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झाला आणि ह्याचं क्रिकेटचं तंत्र आहे चांगल्या चेंडूवरती मात्र आपण पाहू शकाल चांगल्या धावा येतात आणि खराब चेंडूवरती फलंदाज देखील बाद होतात अगदी आपण पाहिला खराब चेंडू होता पण त्यानंतर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं गुडलेन स्पॉटचा हा चेंडू हलकेशी अपील झाले स्क्विलिकच्या अंपायरकडे केपीच्या माध्यमातून पंच सांगतात कोणत्याही प्रकारचा इथं संपर्क झाला नाही हा चेंडू निर्धाव आहे आणि आपण पाहिलं जीवन बाद झाल्यानंतर थोडासा मात्र दबावाखाली येतो की काय क्रिशा 11 हा संघ डॉट चेंडू आला आणि धाबा संख्या पाहिली तर स्थगित राहिली ती म्हणजेच 27 या आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती देविदासजी भगत या संघाचे टीम ओनर आहेत संघ मालक आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती खोलवा टपाचा चेंडू भरपूर चांगला फटका एलिव्हेशन जास्त या चेंडूला फेकून दिलाय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या वरून 6 धावांसाठी ऋतिकच्या बॅट बाजून येतोय हा षटकार चांगला फटका येत ना सजवला फलंदाज ऋतिकनं धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती समीकरण पाहिलं तर येणारे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी क्रिशा 11 या संघाला तर चला विनंती करेन दोन्ही संघांना आपण स्पीडअप करा धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली षटकाराच्या मदतीने 33 या आकड्यावरती येणारे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी क्रिशा 11 या संघाला विनंती करेन दोन्ही संघांना आपण स्पीडअप करा षटकाचा जर विचार पाहिला तर अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे येणारे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज त्या दरम्यान आपण पाहू शकाल गणेशजी दमदरे यांचं सुद्धा आगमन झालंय शिवसेना शाखा प्रमुख खरवईचे आहेत लव फुलटा साहेब चांगला फटका प्रॉपर टायमिंग चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल नो बॉल अगदी सोने पे सुहागा 1+6 तब्बल 7 धावा इतना मिळत असताना क्रिशा 11 टीमला अगदी काय बॅटिंग करते मैदानाच्या आत ऋतिक लोकोपाटचा हा दुसरा विकेट टाकवत असताना डीजे गली गली तेरी लॉज
फ्री हिट पुन्हा एकदा ऑन जाय होईलच फलंदाज ऋतिक साठी अगदी बॅक लोकोपाटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहिल्या या चेंडूवरती आता मात्र परभणी आहे डोळे झाकून सुद्धा हा फटका साधू शकेल फलंदाज ऋतिक फायदा उचलेल का मिळालेल्या संधीचं इथं सोनं करेल का ऋतिक ज्याच्या बॅटमधनं मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत क्षमता तर भरपूर आहे आणि अगदी मी तर म्हणेन या चेंडूवरती सुद्धा प्रयत्न असेल मोठा फटका खेळण्याची कारण का या चेंडूवरती आहे फ्री हिट खोलवट पता चेंडू ऑन साइडला फक्त ड्राइव्ह केला डीप मध्ये आपण पाहू शकाल पंकज आहे ज्यानं खूप चांगला झेल इथनं जेज केला होता पण त्यानंतर या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आणि आपण पाहिलं तर तिसरा षटक देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावासंख्या जाऊन पोहोचली दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कृष्णा 11 टीमची धावासंख्या तब्बल 41 या आकड्यावरती एक गड्याच्या नुकसानात टीम विनंती करून आव्हान स्पीडअप करा येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी कृष्णा 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची गरज 12-15चं समीकरण आपण पाहू शकाल मैदानाच्या आत जो सलामीसाठी गेला होता ऋतिक त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आत उतरलेत वन डाऊन साठी स्वतः संघ मालक अगदी स्वतः मात्र कान मंत्र देत असताना मात्र हा सामना सहजासहजी आपण जिंकू शकाल अगदी येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल ऋतिक मुकणे त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहिले तर 6 माफी असावी 4 षटकार आलेत चांगली बॅटिंग आतापर्यंत ऋतिकच्या माध्यमातून गुडलेन स्पॉटचा चेंडू अगदी पहिलाच मित्रमंडळाने ना मन बनवलं होतं की हा फटका मी स्विंग खेळणार व त्यानंतर हा चेंडू निघून झालाय निर्धाव चेंडू अगदी टबा पडल्यानंतर हा चेंडू स्विंग घेतली आणि त्यानंतर डॉमिनेट केलं ऋतिकला समीकरण प्रत्येक चेंज वरती जड होईल इथं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल कारण की येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज होती पण त्यानंतर पहिला चेंडू फेकला केपीने आणि निर्धाव चेंडू आलाय समीकरण पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आणि त्याच दरम्यान आई गावठी स्पोर्ट्स टीमची संघ मालक टीम ओनर आमची राधाई यांचं आगमन झालं विनंती करेन आपण याच्या व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीनं खरवय प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत त्यानंतर मैदानाच्या आत घडलं काय शॉट आपले चेंडूला फक्त दिशा दिली आणि भरपूर चांगला फटका सदवत असताना ऋतिकनं घेतलाय हा षटकार डीजे अगदी समय सूचक आमच्या डीजे कडे सुद्धा आहे चांगली धून इथनं वाजवत असताना दोन्ही खेळाडू एकमेकांना सांगत असताना देखिए जरा किसमे कितना है दम अगदी एका साईडला ऋतिक तर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकाल कुलदीप विश्वकर्मा उर्फ केपी चांगली मॅच दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आपण पाहू शकाल आणि भरपूर चांगली मॅच रंगत असताना आणि अगदी अशीच मॅच प्रेक्षकांना सुद्धा हवी असते तब्बल 56 धावांचा पाठला करत असताना पुन्हा एकदा गॅप चेंडूला पाठवला फिल्डर आहे तिथे त्यांना तन्वीर होते पण त्यानंतर चेंडूला उचलला फेकला आणि फक्त एकच सिंगल चौकारानंतर आपण पाहू शकाल ही एक सिंगल आणि धावा संख्या पाहिली तर जाऊन पोहोचले तब्बल 48 या आकड्यावरती अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज तर माफी असावी तर माफी असावी अजूनही 8 धावांची गरज तर 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी तर धावसंख्या पाहिली तर 48 तर माफी असावी 10 धावांचीच गरज थोडीशी मात्र इतना स्कोरिंग मध्ये थोड्या चुका झाल्या मी माफी मागेन अगदी चौकार होता तिथे आम्ही आमच्या गुणलेखकांना षटकार जाहीर केला पण त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे बोलूयात 10 धावांची गरज
कधी वेगळा स्ट्रोकीतनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉडीचा वेध घेतला. अगदी मी तर म्हणेन चेंडू फेस वरती जाऊन अदरला की काय, अगदी दुखापत आहे की नाही नक्कीच मी तर म्हणेन पुन्हा एकदा मी तर म्हणेन सेफ असतील फलंदाज आणि इथनं एक मिळेल, इथनं लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीने धाबसंख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, तर म्हणजेच क्रिशा 11 या संघासाठी. 8-9चं समीकरण आपण पाहू शकाल. गोलंदाज बॉलिंग मार्ग वरती दीपाली पार्क एंड कडून केपी कुलदीप विश्वकर्मा आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय, वापसी तर केली, पण त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋतिक मुकणे सुद्धा चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. त्याला सुद्धा माहिती आहे की भरपूर महत्वाचा हा सामना आपल्या संघासाठी आहे. शॉर्ट आपल्यांचा बॉल आहे, हुक केला चेंडूला, फिल्डर होते, पण त्यानंतर आपण पाहू शकाल खूप चांगला टायमिंग दोलत असताना ऋतिकच्या बॅट मधून आलाय हा षटकार. षटकार आला आणि पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकणारा हा षटकार. अगदी ऋतिक मध्ये चांगली बॅटिंग करतोय. ऋतिकच्या बॅट मधून हा आपण पाहिला तब्बल 5वा षटकार. काय बॅटिंग होते ऋतिकच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात क्रिशा 11 टीम ऋतिक मुकण्यासाठी. काय बॅटिंग, अगदी वेळेवरती येऊन त्याने चांगली बॅटिंग केली. अगदी समीकरण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. शॉर्ट ऑफलेनचा चेंडू आहे, फक्त दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहेत, थोडेसे प्रबल झाले, पण त्यानंतर फक्त या चेंडूवरती आली एक सिंगल. सामना शेवटचा 6 चेंडूवरती येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी क्रिशा 11 या संघाला. कंपल्सरी सामना चेसिंग असेल, दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. डीजे आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती आहेत, त्यांच्या वतीनं संघ जर क्वालिफाय झाला तर तब्बल 5,000चा कॅश प्राइज. अगदी मैदानामध्ये संघ हा मात्र विजयाच्या वाटचालावरती जाऊन पोहोचतोय. तर यात नंतर आपण पाहू शकाल सेमी फायनल एक होईल आणि नक्कीच आपण पाहू शकाल हा सामना जिंकणार कोण. येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. आतापर्यंत शांततेने आणि संयमानं खेळ इथनं करत असताना तर 50 धावा होतील का. षटकार जर आला तर ऋतिकच्या माध्यमातून 50 धावा होतील आणि आता मात्र सफल झालाय, पण त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. यस, 50 गाठली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतिक मुकणेसाठी. तर अभिनंदन क्रिशा 11 टीम आणि हार्ड लक प्रियांश 11 टीम. खूप चांगली झुंज तुम्ही दिली मैदानाच्या आत. तेवढी चांगली बॅटिंग केली ऋतिकनं, मात्र अगदी तब्बल 50 धावा नॉट आउट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतिकसाठी. संघ अडचणीत असताना काय केली झाली, जीवनचा विकेट आला, त्यानंतर स्वतः मात्र डोक्यावरती बर्फ ठेवत असताना चांगली बॅटिंग ऋतिकच्या माध्यमातून. तर अगदी मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा हकदार या